डोक्याला ताप आहेस तू अगदी. माझ्या स्वभावाविरुद्ध वागायला भाग पाडतेस मला. अगं तू ना माझं रक्त जाळतेस. प्रत्येक वेळेला तुला काही सांगावं की माई तू सांगितलेलं साहित्य आणलंय मी. काय आहे काय तुझ्या मनात नक्की? तू विचारूच नकोस. काय ग सखू, लिहिता येतं का? येतं. उत्तम. मग हे शिक्षण सार्थकी लागू दे आता. या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहायचंय. किमान सहस्त्रनाम लिहिलं गेलं पाहिजे. समजलं? काय लिहायचंय? अगं उचकट की थोबाड जरा. एरवी मोठाली तत्वज्ञान सांगत असतेस ना. महागुरूंचं नाव घ्यायची वेळ आल्यावर बरोबर वाचा बसली तुझी. अगं हे दीडशाने बोल ना. बोल. गप्पा बस, गप्पा. तू यात पडायचंच नाहीस. तू आधी बाहेर निघ बघू. आणि ही सखू जोवर या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहित नाही ना, तोवर हिला पाण्याचा थेंब सुद्धा मिळणार नाही. आणि खबरदार, खबरदार कोणी हिला मदत केली तर. काय बघतोयस डोळे फाडून? मावणार नाही मी तुझ्या डोळ्यात. कारण इतकी लहान राहिले नाही मी. आणि तू तितका मोठाही झालेला नाहीस. अरे हिची बाजू घ्यायला नको धडपडूस. भानावर ये. बाहेर पड हिच्या गारुडातून. घरादाराची राख रांगोळी झाल्यावर अक्कल येणार आहे का तुला? तू चल आधी बाहेर चल. दे इकडे ते. हे घे दार. सुरू कर लिहायला. पगार. तू चल चल बाहेर. या सगळ्या कागदांवर जय झिंगरोबा असं लिहायचंय. असं लिहायचंय. किमान सहस्त्रनाम लिहिलं गेलं पाहिजे. लिहिलं गेलं पाहिजे. विठुराया, काय रे करू मी? ह्या सखूला काय शिक्षा दिली असेल कुणाच ठाऊक. अगं वहिनी शिक्षा करतील ग, काहीही करतील. पण मूळ मुद्दा हा आहे की ती त्यातून काही शिकणार आहे का? तिला अद्दल घडेल का? मग ती कळायला नको का आपल्या